नमस्कार मित्रांनो, मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. हो मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय. या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना, तरुणींना, दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय. या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग हा खुला करून दिलाय. म्हणून कित्येक बेरोजगार तरुण, तरुणी, दिव्यांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आणि करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे. म्हणून तर मित्रांनो, या हिवाळ्यामध्ये आपण गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करणार. पण अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यामध्ये गावरान कोंबडीचा नक्की आहार कसा असावा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला माहिती आहे का की 12ही महिने कोंबड्यांना एकसारखं खाद्य देऊन जमत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर या व्यवसायातून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर नवीन आणि जुन्या, सामान्य व त्या ठिकाणी महत्त्वाच्या असणाऱ्या कुक्कुटपालक बांधवाला माझी हीच विनंती आहे की समजून घ्या की नक्की हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांचा आहार कसा असावा. यासाठी घेऊन आलोय हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ की हिवाळ्यामध्ये असा असावा कोंबड्यांचा आहार. जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्की लाईक करा. सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की जर आपण मला घरातील सदस्य, जर आपण मला आपलं मानत असाल तर या ठिकाणी तात्काळ सबस्क्राइब तरी करून घ्या. सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे. हा व्यवसाय कमी भांडवलात होतो, हा व्यवसाय कमी अनुभवात होतो, हा व्यवसाय कमी जागेत होतो. हा व्यवसाय तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा सुरू करू शकतात. पण खऱ्या अर्थानं ज्यांना लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे ना, ते सर्वजण काय करतात, या व्यवसायाची सुरुवात खास करून या ठिकाणी मित्रांनो कधी तर हिवाळ्यात करत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं तर हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालक बांधवाची संख्या त्या ठिकाणी 1.5 ते दुप्पट वाढत असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कोंबड्या आणतो, कोंबड्यांना आहे तो आहार देतो, त्यामुळे आपल्याला म्हणावी तशी ग्रोथ कुक्कुटपालनातून मिळत नाही. मग या परिस्थितीमध्ये पिल्ला असू द्यात किंवा मोठ्या कोंबड्या असू द्यात, यांना नेमकं हिवाळ्यात द्यायचं काय, हिवाळ्यात का द्यायचं, कसं द्यायचं, किती द्यायचं आणि दिल्यानं न दिल्यानं काय फरक पडतो, याबद्दल पायाभूत मूलभूत जोपर्यंत माहिती तुम्हाला होणार नाही ना मित्रांनो, तोपर्यंत या व्यवसायातून तुम्हाला म्हणावा तेवढा निव्वळ नफा मिळणार नाही. म्हणून लक्षात घ्या की हिवाळ्यामध्ये आपल्याला नक्की कोंबड्यांना काय द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, आता हिवाळ्याचा ऋतू म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय बरं येतंय, तर हिवाळा म्हटलं की लक्षात घ्या मित्रांनो थंडीचं वातावरण, रात्रीच्या वेळी तापमान 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली, दिवसाला तापमान 25 ते 27 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान, म्हणजे या ठिकाणी असणारं तापमान घटते. तुम्हाला माहित आहे का
की कोंबड्यांच्या शरीरामध्ये तापमान सेटलमेंट करणारी सिस्टीम नसते। जसं माणसामध्ये कसं असते की उन्हाळ्यामध्ये आपल्याला फार गरमी व्हायली तर घाम बाहेर निघतो, कोंबड्यांचा निघताना बघितलं निघूच शकत नाही, कारण घाम बाहेर काढणाऱ्या ग्रंथी तिथं नाहीत। आणि म्हणून कोंबडी स्वतःच्या शरीरामध्ये एक तर तापमान कमी पण करू शकत नाही, जास्त पण करू शकत नाही, म्हणून जास्त थंडी झाली तर आपली कोंबडी अखडून मरत असते, म्हणजे त्या ठिकाणी तिला कोल्ड स्ट्रोक किंवा कोल्ड अटॅक येऊ शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या कोंबड्यांना जर आहार सुधारित दिला, आहार व्यवस्थित दिला, तर या असणाऱ्या नाजूक प्रसंगी आपण आपल्या कोंबड्यावर येणारे आजार, आपण आपल्या कोंबड्यावर येणाऱ्या अडचणी 100% या ठिकाणी दूर करू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो की कशा पद्धतीने दूर करायचे, तर दूर करण्याची एक साधी पद्धत सांगतो मित्रांनो। तुम्हाला माहिती आहे वातावरण थंड आहे तर अपोजिट फीड मेथडचा वापर करा। अपोजिट फीड मेथड काय सांगते की सध्या जे आहे त्या ठिकाणी वातावरण चालू त्याच्या विरुद्ध खाद्य द्यायचं। समजा वातावरण ओलं आहे तर तुम्ही कोरडं खाद्य द्या, वातावरण थंड आहे तर तुम्ही गरम खाद्य द्या। अशा परिस्थितीमध्ये आता वातावरण जे असणार आहे ते थंड आणि ओलसर असणार आहे। या परिस्थितीमध्ये कोंबड्याच्या शरीरामध्ये गरमी वाढवणारं, कोंबड्याच्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारं अशा खाद्याचा वापर करायचा आहे। मग द्यायचं काय, तर तुम्हाला सांगतो तुम्ही त्या ठिकाणी भाजीपाला जो कोंबड्यांना देत आहात तो द्या, पण कमी करा। आणि तुम्हाला सांगतो तुम्ही एकूण आहाराच्या 60% कोंबड्यांना कोरडा आहार द्या। कोरडा आहार म्हणजे कोणता, गहू द्या, ज्वारी द्या, तांदूळ द्या, बाजरी द्या, मका द्या, आणि त्या ठिकाणी गिरणी खालचं पीठ द्या, मासे हे सुक्कट द्या, काहीही अजिबात अडचण नाही। म्हणजे ज्याच्यामध्ये ओलसरपणा आहे त्या भागाचा जास्त वापर करायचा नाही। आता याच्यामध्ये काही जण म्हणतात की सर गहू किती द्यायचं, ज्वारी किती द्यायचं, तांदूळ बाजरी मका किती द्यायचं, तर लक्षात घ्या 60 ग्रॅम द्यायचं। तुम्ही काय कमी द्यायले काय जास्त द्यायले ह्याच्याशी मतलब नाही। आणि लक्षात घ्या तुम्हाला जे स्वस्त मिळते त्याचा वापर करा, पण आपली कोंबडी खायली म्हणून नुसतं तिला गहू तांदूळ दिल्याने जमत नाही, आलटून द्या, पालटून द्या। मग अशा परिस्थितीमध्ये मला काय वाटते की 60 ग्रॅम पैकी आपण काय करावं, त्या ठिकाणी 10 ग्रॅम लेयर फीड द्यावं, त्यानंतर आपण जवळपास 20 ते 25 ग्रॅम पर्यंत पिठाचा वापर करावा, मग पीठ कोणते असू द्या, आणि 30-35 ग्रॅम पर्यंत काय करायचंय मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी यांचा वापर करायचा आहे। कमीत कमी 60 ग्रॅम कोरडा आहार, जास्तीत जास्त 70 ग्रॅम कोरडा आहार द्यावा, बाकी जवळपास 30 ते 40 ग्रॅम आपण मुक्त संचार पद्धतीमध्ये कोंबड्यांना सांभाळत आहोत, तेवढी काय अवघड या ठिकाणी कॅल्क्युलेशन आणि गोष्ट आपण जर बघितलं तर अजिबात नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की 50-60 ग्रॅम पर्यंत कोरडा आहार द्यायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा नाही, कमी पण द्यायचा नाही। म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल ही सांगतो उदाहरणादाखल, जर आपल्याकडे 100 कोंबड्या येतात, 100 कोंबड्या दिवसाला खाद्य किती खातात, तर तुम्हाला सांगतो 10 ते 12 किलोच्या आसपास, तर आपल्याला गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी आणि पीठ या सर्वांचं मिळून 50% खाद्य द्यायचे, म्हणजे 5 किलो। म्हणजे आपण जर 2 किलो पीठ दिलं तर 3 किलो मध्ये गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी यांचा वापर करायचा आहे प्रति 100 कोंबड्या। बस एवढं सिंपल आहे, एवढं सोपं आहे, जास्त डोक्याला हेड्याक घ्यायचं नाही, हेड्याक द्यायचा नाही। आणि मासे हे पण वापरू शकतात। म्हणजे मी काय म्हणतो, काय ओलसर खाद्य बंदच करू नका, पण गरमी वाढवते। गरमी कशाने वाढते, मासे तुम्ही वाढवा हरकत नाही, तुम्ही हे कोरडा आहार द्या हरकत नाही, पण ज्याच्यामुळे थंडपणा वाढतो ना, ओलसरपणा वाढतो ना, ते देऊ नका। उकिरड्यावर कोंबड्या जात असतील तर काहीही या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही। तर मला वाटतं या पद्धतीने आहाराचं नियोजन करा। आणि बाबांनो तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की ही गोष्ट फार महत्त्वाची, तुम्हाला वाटत असेल 5-10 ग्राम कमी जास्त झाल्याने कोणतं त्या ठिकाणी आपण बघितलं तर अडचण येणार आहे, कोणतं असं कौन सा ऐसा आसमान टूट पड़ेगा, लेकिन टूट पड़ता है दोस्तों छोटी छोटी गलतियां पर्वत शिखर को भी वहां पर डगमगा सकती है, चींटी भी हाथी को गिरा सकती है, अशी गोष्ट आहे। म्हणून आपल्याला चुकीला संधी द्यायची नाही, कारण चुकीला माफी या व्यवसायात अजिबात असत नाही। म्हणून मित्रांनो कोरडा आहार हे त्या ठिकाणी ब्रीद आहे, हिवाळ्यात जर तुम्ही व्यवस्थित कोरडा आहार दिला, वेळोवेळी महत्त्वाचं लसीकरण जर केलं, तर मी सांगतो आपल्या फार्मवर जो असणारा कोंबड्यांचा मृत्यू दर आहे तो 0% राहील। आणि मला सांगा सर सलामत तो पगडी 50, फार्म सलामत तो मुर्गी 50, म्हणजे मुर्गी सलामत तो फार्म 50। म्हणून आपण आहोत तर कोंबडी आहे, पण कोंबडी आहे म्हणून आपण आहोत हे सुद्धा लक्षात ठेवा। म्हणून ज्यांना लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी 100% हिवाळ्यात कुक्कुटपालनाची सुरुवात करा, पण हिवाळ्यामध्ये कोरडा आहार थोडा वाढवा, कारण कोरडा आहार ही हिवाळ्यातील अत्यंत महत्त्वाची गरज आहे तुमच्याच्यानं। जर ओलसर आहार जास्त झाला तर मात्र तुमच्या कुक्कुटपालनातून तुम्हाला म्हणावा तेवढा रिझल्ट या ठिकाणी मिळणार नाही।
म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, कोरडा आहार या पद्धतीने आपल्याला द्यायचं. जर या पद्धतीने नियोजन केलं तर काहीही अडचण आपल्याला भासणार नाही. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ. परंतु बरेच जण म्हणतात सर तुम्ही फार छान बोलतात, खूप जबरदस्त माहिती देतात. याबद्दल आभारी आहे आपलं की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये म्हणा, व्हॉट्सअपला म्हणा, असं पाठवतात टाईप करून. पण मी सांगतो माझी अहोरात्र मेहनत मी कायम ठेवणार आहे. बऱ्याच जणांना वाटते की माझ्यासोबत जॉईन व्हावं, काम करावं. तर बघा मित्रांनो, या व्यवसायात उतरणं अवघड नाही, लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करणं अडचणीचं नाही. पण कुणाचं तरी मार्गदर्शन घेऊन चला, कारण बोट धरल्याशिवाय या व्यवसायामध्ये तुम्ही पोट भरू शकणार नाहीत. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी तयार आहे. जर तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे, प्रशिक्षण पाहिजे, तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्याशी जॉईन होऊ शकतात. यासाठी तुम्ही व्हॉट्सअप त्या ठिकाणी जो कॉलिंग नंबर आहे 84 21 82 62 62 याच्यावरती कॉल करा. दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर फोन उचलतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करून घेतील. एकदा तुम्ही माझ्यासोबत जॉईन झाले तर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासणार नाही. प्रोसेस कशी असते तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर तुम्हाला मदत करतात. आणि जर आपण बघितलं एरवी तर दर रविवारी 7 ते 9 माझं लाईव्ह सेशन असते, ज्यामध्ये मी पहिले लेक्चर घेतो, वेदर बुलेटिन, आणि त्यानंतर प्रश्न उत्तर घेतो. म्हणजे तुम्हाला थेट माझ्याशी सुद्धा इथं बोलता येऊ शकतंय. आणि सोबतच तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मी आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना घेऊन आलो आहे. आपला जिल्हा आपली मार्केट या संकल्पनेमध्ये सामील होण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर या ठिकाणी नाव आणि पत्ता टाईप करून पाठवा, अथवा त्या ठिकाणी आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. ज्यामुळे मित्रांनो तुम्ही तात्काळ या ठिकाणी आमच्यासोबत जॉईन होऊ शकतात, जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात. म्हणजे आपल्याला ताकदीनं हे या ठिकाणी काम करता येऊ शकते. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ. मला वाटते तुम्हाला याबद्दल काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचाराव्यात. कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील त्याही विचाराव्यात. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून 100% तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.